2018 मध्ये राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला होता. 58 मूकमोर्चे काढल्यानंतरही सरकारने काहीच भूमिका न घेतल्याने राजकीय नेत्यांविरोधात मराठा समाजामध्ये रोष होता. त्यामुळे राज्यातील नेत्यांनीही मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सरकारविरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली होती. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा देत मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला होता. जाधव यांच्यानंतर इतर सर्वच पक्षातील आमदारांनी राजीनामा द्यायला सुरुवात केली होती. यामध्ये भाऊसाहेब चिकटगावकर, रमेश कदम, सीमा हिरे, राहुल आहेर, भारत भालके यांनी आपले राजीनामे दिले होते. पण या राजीनाम्यांचं पुढे काहीच झालं नव्हतं. आता हीच परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. मराठा आंदोलक संतप्त झाल्यामुळे आता आंदोलनाने हिंसक वळण घेतलंय. त्यामुळे मराठा समाजाच्या या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे हे दर्शवण्यासाठी आतापर्यंत खासदार हेमंत पाटील, खासदार हेमंत गोडसे, आमदार लक्ष्मण पवार, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार रमेश बोरनरे यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलाय. खासदार हेमंत गोडसे यांनी आपला राजीनामा चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे दिला. त्यामुळे खासदार असून राजीनामा कोणाकडे द्यायचा हे कळत नाही का, अशी टीका त्यांच्यावर झाली. दुसरीकडे बाकी आमदार खासदारांनीही केवळ स्टंटबाजी म्हणूनच राजीनामा दिल्याची टीका सुरू झाली. पण या नेत्यांवर असे आरोप का होत आहेत? आमदार आणि खासदारांसाठी राजीनामा देण्यासाठीचे नियम काय असतात आणि या आमदार खासदारांनी नियमात राहून राजीनामे दिलेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओतून पाहूयात. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा बीडमध्ये मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतलं. आधी मराठा समाजाने कोणत्याच राजकीय नेत्यांना गावात प्रवेश न देण्याची भूमिका स्वीकारली होती. त्यानंतर संतप्त मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली, ज्यामध्ये काल बीडमधील प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर या दोन आमदारांची घरं गाड्या जाळून टाकली. आता सोळंके आणि क्षीरसागर यांच्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर इतर आमदार खासदारांचं चांगलंच टेन्शन वाढलंय. त्यामुळे आता या नेत्यांनी जरांगेंच्या भेटी घेऊन मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देऊन किंवा काही आमदार खासदारांनी तर राजीनामा देऊन आपण मराठा समाजासोबत असल्याचं दाखवून देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, तसेच बीडच्या गेवराई मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण पवार, पाथरीचे काँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर, वैजापूरचे आमदार बोरनारे यांनी आरक्षणासाठी राजीनामा दिला. तसेच आमदार अतुल बेनके, सुहास कांदे यांनी देखील गरज पडल्यास आपण मराठा आरक्षणासाठी राजीनामा देऊ अशी भूमिका घेतली आहे. पण या आमदार खासदारांनी दिलेले राजीनामे खरे आहेत का? तर त्यासाठी आधी आपल्याला आमदार आणि खासदारांसाठी राजीनामा देण्याचे नियम काय असतात ते पाहावं लागेल. महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली रूल्स मध्ये दिलेल्या माहितीनुसार आमदारांचा राजीनामा लिहिण्याचा एक फॉर्मॅट असतो. आर्टिकल 299(1) नुसार आमदारांना विधानसभा अध्यक्षांना तर खासदारांना लोकसभा अध्यक्षांकडे स्वतः जाऊन त्यांचा राजीनामा द्यायचा असतो. तसेच या राजीनाम्यामध्ये आमदार खासदारांनी त्यांच्या राजीनाम्याचं कारण मेन्शन करायचं नसतं. ही ओळ मी परत सांगते की आमदार खासदारांनी राजीनामा देताना तो का देतो याचं कारण राजीनाम्यात लिहायचं नसतं. जर त्यांनी कारण लिहिलं तर तो राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडून आणि लोकसभा अध्यक्षांकडून नाकारला जाऊ शकतो. राजीनामा लिहिण्याचा जो फॉर्मॅट या रूल्स मध्ये देण्यात आलाय त्यानुसार स्वतःच्या हस्ताक्षरात केवळ 2 ओळीत म्हणजे स्वतःचं नाव सांगून कधीपासून राजीनामा देणार आहे ती तारीख राजीनाम्यामध्ये नमूद करावी लागते. त्यानंतर अध्यक्षांकडून राजीनाम्यावर निर्णय घेतला जातो व त्यानंतर आमदारांचा राजीनाम्यावर विधानसभेत आणि खासदारांच्या राजीनाम्यावर लोकसभेत अधिवेशनादरम्यान सूचना दिली जाते. पुढे निवडणूक आयोगाला या संदर्भात सूचना दिली जाते. यामध्ये नव्याने केलेल्या तरतुदीनुसार अध्यक्षांना आमदारांच्या किंवा खासदारांच्या राजीनाम्यामागे कुठला दबाव नाही ना याची खात्री करून घ्यावी लागते. जर दबावाखाली आमदार किंवा खासदारांनी राजीनामा दिल्याचं जाहीर झालं तर मात्र हा राजीनामा नाकारला जातो. हे झाले राजीनामा देण्याचे नियम. पण आता मराठा आरक्षणासाठी ज्यांनी राजीनामा दिले त्यांनी ते कसे दिले आणि ते योग्य आहेत का ते पाहूयात. सगळ्यात आधी शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी दिलेला राजीनामा बघूयात. हेमंत पाटलांनी नियमानुसार लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहित त्यांचा राजीनामा दिला. या राजीनाम्यात त्यांनी महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून मी अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी भांडणारा कार्यकर्ता आहे. आरक्षणाच्या आंदोलनासाठी माझा पाठिंबा असून आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे असं लिहिले. आता यात हेमंत पाटील यांनी महत्त्वाची एक चूक केली, ती म्हणजे राजीनाम्याचं कारण लिहिले. त्यानंतर हेमंत पाटील यांनी कोणत्या तारखेपासून राजीनामा देणार आहेत हे मेन्शन केलेलं नाहीये. त्यामुळे हेमंत पाटलांचा राजीनामा अर्थातच लोकसभा अध्यक्षांकडून नाकारला जाण्याची शक्यता इथे निर्माण होते. हेमंत पाटलांनंतर पुढचा राजीनामा दिला होता तो शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी. मराठा आरक्षण आंदोलन पेटल्यानंतर गोडसे यांनी सोमवारी उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली होती. यामुळे येथील संतप्त आंदोलकांनी गोडसेंचा समाचार घ्यायला सुरुवात केली. 40 दिवस कुठे होतात? मराठा आरक्षणासाठी जाहीर भूमिका घ्यायला तुम्हाला लाज वाटते का? असे प्रश्न विचारून आंदोलकांनी त्यांना उपोषण स्थळावरून पिटाळून लावलं होतं. मराठा समाजाची ही नाराजी बघून हेमंत गोडसे यांनी काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांच्या राजीनाम्याचं पत्र सोपवल्याची पोस्ट फेसबुकवर टाकली. मात्र खासदारांनी राजीनामा हा मुख्यमंत्री नाही तर लोकसभा अध्यक्षांकडे द्यायचा असल्याने मराठा समाजाने त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली.
जे एका अर्थाने योग्य ठरतं, कारण गोडसेंचा राजीनामा बघितला तर त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देत असल्याचं दिसतंय आणि मुख्यमंत्र्यांना राजीनामा मंजूर किंवा नामंजूर करण्याचा अधिकारच नसल्याने तो मंजूर होण्याचा प्रश्नच राहत नाही. याशिवाय हेमंत पाटलांप्रमाणेच हेमंत गोडसे यांनीही राजीनाम्यात राजीनाम्याचं कारण टाकल्याने तो व्हॅलिड राजीनामा होत नाही. आता या 2 खासदारांशिवाय काही आमदारांनीही राजीनामा दिला होता. आता त्यामध्ये नेमकं काय चुकलं होतं ते पाहूयात. शिंदे गटातील रमेश बोरनारे, काँग्रेसचे सुरेश वरपुडकर, भाजपचे लक्ष्मण पवार या आमदारांनीही मराठा आरक्षणासाठी आपले राजीनामा दिले आहेत. या तिन्ही आमदारांनीही एक प्रमुख चूक केली, ती म्हणजे राजीनामा पत्रात राजीनामा देण्याचं कारण लिहिले. त्यामुळे हा राजीनामा स्वीकारला न जाण्याचे चान्सेस जास्त होतात. रमेश बोरनारे यांनी सोमवारी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यात त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असून त्यासाठी आपण राजीनामा देत असल्याचं म्हटलं. तर वरपुडकर यांनी राजीनामा देत असताना केवळ मराठा आरक्षणच नाही तर मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा उल्लेख करत या तिन्ही समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी राजीनामा दिल्याचं मेन्शन केलंय. थोडक्यात या सर्व खासदार आणि आमदारांचे राजीनामे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या राजीनाम्यांमध्ये नियमांचं पालन करण्यातच आलेलं नाहीये. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या 5 नेत्यांनी राजीनामा दिल्याचं ते सांगत असले तरीही यातले किती राजीनामा लोकसभा आणि विधानसभा अध्यक्षांकडे पोहोचलेत याबाबत अजूनही काही ठोस माहिती पुढे आलेली नाहीये. त्यामुळे ज्याप्रमाणे 2018 मध्ये अनेक आमदारांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांपर्यंत न पोहोचल्याने मंजूर झाले नव्हते, तसेच चित्र यावेळी पाहायला मिळतंय. थोडक्यात आमदार खासदारांनी राजीनामे दिले तरी ते स्वीकारायचे की नाकारायचे याचा अंतिम निर्णय लोकसभा अध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत. पण इतकी वर्ष राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या या नेत्यांना खरंच राजीनामा देतानाचे नियम फॉर्मॅट माहीत नव्हते का? आणि जर माहीत होते तरीही त्यांनी राजीनाम्यामध्ये इतक्या क्षुल्लक चुका का केल्या असतील? की केवळ नाराज झालेल्या मराठा समाजाचा रोष आपल्यावर येऊ नये म्हणून मराठा समाजाला भुलवण्यासाठी हे राजीनामा नाट्य रंगवण्यात आलं होतं? तुम्हाला काय वाटतं? या आमदारांनी हे राजीनामा सत्र केवळ स्टंटबाजी म्हणून केलंय का? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.